श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17। श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावना नरहरे, हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रुथोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले, प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी धारण ते करून, दात दाडा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेबी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती, त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या, तुम्हा पाऊन देवराया लक्ष्मीन धजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे, तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगता आले संत, पूर्वीशी भक्त मनोरथ नाही न त्याची मनसी कदा, त्या आपुल्या ब्रिदासी जागा आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा, गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी, चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शटाचे कुटुंब जाण, गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नामजाचे, जिजीबाई पंडित आणि कही होते बहुत, त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विबुध हो, एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला, एक भक्त मलकापुरी विष्णूसा नामी निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा, त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी, तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णू साला होते बळ, याच भास्कर पाटलाचे, भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णूसाच्या घरी बोलावण्यास आला तो, मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती, तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी, दोरीशी दिदल्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको, भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णूसाचे घरी, हीच विनंती गुरुराया, मी तुमचा लाडका, मशी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचं ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी, चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे, ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो, भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी, 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव, महाराज तैसेच बैसले, तेन काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत, तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकून भास्कराचा लीला केली ऐशारीती, जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये, आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला, पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला, अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास, हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेच बैसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता मुडीनं त्यांच्या वाटली, मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे, दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात, मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला, याच डब्यात बसून, हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही, ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी ए विषयी वरिष्ठाला, आता माझ्या हातात काही न राहिले येतकिंचित, मी वर्दी दिली तुम्हाप्रत, तुम्ही वाटेल ते करा, स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी, महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचेवरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर, त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो, बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर, डाकबंगल्यात झाली स्थिर करण्या चौकशी खटल्याची, व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त, महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर, तई देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष तुम्हापुढे आहे खास, म्हणून मिळाले लोकही, जठार म्हणाले त्या ते, याचे कारण तुम्हा ते,
कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी. म्हणून वाटते ऐसे मशी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले करजोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची. ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाना, बंधन त्याला कशाचे ना. तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्या ते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला. याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसांनी. कार कुणा म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांशी म्हणे, चला आता कचेरीशी. अधिकाऱ्याने तुम्हासी मजधाडीले बोलावणे. बऱ्या बोलाने चलावे, फजिती सणा करून घ्यावे. नातरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तई वदले गजानन, आम्ही न उठू येथून. तुझे पाहतो शिपाईपण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थाशी घेऊन यावे. लोकासी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर. बसविला एका जागेवर महाराजांनी सहजलिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्ताशी बोलले. यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकिले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसायत, तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित. हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला जाना. म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून. आणि केले हास्यवदन उत्तर त्याशी द्यावया. तुला काय करणे याशी चिलिंबरावी वेगेसी. उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्य साचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त. नये लाविता याप्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाना. परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून. तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे. तैसे यांचे नागवेपण आहे अग्नीचे समान. म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी ए विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही. तरी हरकत नव्हती काही, सर्वास सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला. आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांगमशी निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐसा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरती न बसवा येथून कल्पांती. विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यरासी. बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मैत्याबशा नावाचा होता कुरुमगावी साचा मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्यधाडीला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले. मैत्याबशा येण्या निघाले. अकोल्यास याया भले समर्थांशी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास. जो आला होता न्यावयास मैत्याबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचने. त्या मनुष्या लागणी मैत्याबशा, श्रोते हो, तू न जावे कुरुमाला. बैसा आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला. मीच आहे मैत्याबशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून. कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी. मैत्याबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या.
दुसरे दिवशी प्रातःकाळा महिता बसा होता जेथे बसला. महाराज आले तया स्थळा निजलिले करून. महिता बशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता, विबुध हो यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे, या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महिताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुला ताडिले. ऐसा मिळता इशारा महिता बसा तोषला खरा. साधूत साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा महिता बशा ते ताडिले तई संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. महिता बसा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हा पासी. जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेक कडू शिवाय जाण गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना. या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थांप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणिले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुडी. त्याने मंडळी चिंतावली म्हणे कान उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्यांप्रत. मला समजले इंगित या गोष्टीची ए वेळा. महिता बशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले महिता बशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी बसून एका तांग्यासी, म्हणजे ती निश्चयशी उभयताई येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघालाही मिरवित नेले. महिता बशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग महिता बशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तई शेख कडू बोलला त्या महिता बशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महिताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मसी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजशी पंजाबात जाण्याला. आता क्षण एकही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन. सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुडे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महिता बशा निघून गेले पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महिता बशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी. परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहालागी घेतल्या विना भोजनान गेला योगी राणा. हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची. तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठी तात. घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील शिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊनी अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाण त्याला. आणले बाहून अकोल्याला परीण झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा. तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दलित पंचानन बसला आहे येऊन. तेथेच का ओरडून दिमाक दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया ही ओंगडी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची.
नाही किंमत माकडाची सिंहाची यापुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती, लोक सांशक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस? गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे, त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाण. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले, या रीती खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकड्या घुटल्या अगणित. श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने, हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते दवा. लोका म्हणती गजानन, यारी स्नाना लागून नाही उरले प्रयोजन. विहिरी माझी उतरण्याचे, गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी. स्नान साधाय अवसरी, या पुण्यसरितेचे भाविकांनी केले स्नान. निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी, ते ते पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकड्या बंद जाहल्या. नरसिंगजीशी भेटून निघून गेले दयाघन. शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दास गुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवाब्दित भाविक भक्तांकारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोऽध्याय समाप्त.